नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते जालन्यामधून. जालन्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. याच गावामध्ये राहणारा सत्यवान. या सत्यवानपाशी स्वतःची 3 ते 4 एकर शेती होती. पण शेती पडीक होती. माळ रानावरती असल्यामुळे सगळी दगडं, दोंडच होतं त्याच्यावरती. याच्यामुळे याच्या रानात काही उत्पन्न येत नव्हतं. एक अर्धा एकराचा एक पट्टा होता. त्याच अर्धा एकराच्या पट्ट्यामध्ये गवत पाणी करायचा, तो जनावरांना टाकायचं. एक गाय होती. त्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातून याचं घर चालायचं. याची एक आजारी आई, याची एक पत्नी. पत्नी दिसायला अतिशय सुंदर होती, पण पत्नीला एक वाईट नाद होता, पैसा खर्च करायचा. हा सत्यवान जेवढा पण घर खर्च भागवून पैसा सेव्हिंग करायचा, तेवढे सगळे पैसे ही पद्मा नावाची त्याची पत्नी खर्च करून टाकायची. आता या सगळ्याला कंटाळलेला होता हा सत्यवान. सत्यवान तिला म्हणायचा की, "हे बघ पद्मा, आपलं आयुष्य अजून पुढे खूप आहे. तू जर असा पैसा खर्च करत राहिली तर आपलं आयुष्य काय चालणार नाही. तुला मेहनत मजुरी करावं लागेल, मला पण मेहनत मजुरी करावं लागेल. आता पैसा येतोय, तू खर्चू नको." त्यावेळेला पद्मा म्हणायची की, "आता विषय असा आहे की मी अशीच राहू का? भिकाऱ्याने राहू का सांग? पैसे खर्च केल्यावरच जरा माणूस ताजंतवाना दिसतोय ना." त्यावेळेला तो सत्यवान तिला काहीच बोलू शकत नाही. काय बोलावं तर ही रुसून माहेरी जाती. त्यावेळेला त्याची आजारी आई होती. तिला सांभाळण्यासाठी मग दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे हा सत्यवान तिला काही बोलत नव्हता. हिचं अशी नाटकी चालूच होती. पण म्हणतात ना की नशीब कधी कोणाला चुकत नाही. आता हळूहळू या सत्यवानला कामाची गरज पडू लागली. सत्यवान पूर्णपणे तुटून गेलेला होता या पद्माच्या खर्चातून. पैसे एवढं खर्च करायची, त्याच्यामुळे गाईचं पैसे येत होतं. या सत्यवानच्या गावामध्ये भरपूर ठिकाणी डाळिंबीची बाग होती. मोठमोठे मालक होते. भरपूर लोकांपाशी याने मदतीचा हात मागितला पैशासाठी, पण कोणी त्याला पैसे दिले नाहीत. त्यावेळेला ही पद्मा त्याला म्हणते की, "आपल्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती कारखाना आहे. त्या कारखान्यामध्ये तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जमले तर ठीकच आहे." त्या ठिकाणी हा जो सत्यवान आहे कारखान्यामध्ये पोहोचतो. कारखान्याच्या मालकाची विनंती करतो. म्हणतो की, "मालक, मला काम पाहिजे." त्या ठिकाणी काम तर नव्हतं, पण मालक म्हणतो की, "तू काय करू शकतो?" हा सत्यवान म्हणतो की, "मी भरपूर काय करू शकतो. इथं वॉचमन म्हणून पण राहू शकतो." हा त्याचा मालक हो म्हणतो, "मलाही एका वॉचमॅनची गरज आहे. भरपूर दिवस झाले इथं चोरी होती आहे. फक्त एवढं कर की तू इथं रात्रभर पहारा द्यायचा. दिवसभर तू घरी गेला तरी चालेल. दिवसभर माझे कामगार असतात." ज्यावेळेला सत्यवान असं ऐकतो, त्यावेळेला मालकाला म्हणतो की, "मालक, पगार किती असेल?" तो त्याचा मालक म्हणतो की, "पगारीचं नको रे टेन्शन घेऊ. तुला काम देतो हेच बघ. पगार देतो मी माझ्या हिशोबाने." आता मालक चांगला होता. त्याचा कारखान्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यवसाय होत होता. त्याच्यामुळे या सत्यवानला वाटलं की देईल पगार 10-15 हजार. त्यामुळे तो त्या ठिकाणी त्याला होकार देतो आणि घरी येतो. घरी येऊन त्याच्या पत्नीला म्हणतो की, "असं असं या ठिकाणी मला काम लागलं आहे वॉचमॅनचं. संध्याकाळी मला त्या ठिकाणी जावं लागेल. तर आज संध्याकाळी डबा बांधून दे. मी कामावरती जाणार आहे." त्याची पत्नी पद्मा त्याला होकार देते. सायंकाळचे 5 वाजले. 5 वाजता या पद्मावतीने डबा करून दिला आणि हा जो सत्यवान आहे, डबा घेऊन सायकलवरती त्या कारखान्यापाशी पोहोचला. त्याचा मालक म्हणतो की, "आज इथंच थांब आणि सकाळचे 6-7 वाजता गेला तरी चालेल. त्या ठिकाणी त्यावेळेला कामगार येतात माझे." सत्यवान त्यांना होकार देतो. रात्रभर त्या ठिकाणी पहारा देतो. काम त्याने याच्या अगोदर कधीच केलं नव्हतं असं. ते पण रात्रीचं काम. या कामाने त्याला पूर्णपणे कंटाळा आणला होता. तो घरी पोहोचला. गरम पाण्याने अंघोळ केली. पत्नीने पाणी वगैरे काढून ठेवलं होतं. त्याला पत्नीने जेवण काढलं, जेवण दिलं आणि तो त्या ठिकाणी झोपी गेला. पहिला दिवस असाच गेला. त्याला आता समजत होतं की मेहनत मजुरी किती करावी लागते. तेव्हा चालून या पत्नीला पैसा येतोय आणि खर्चू शकते. पण याची जाणीव या पद्माला अजिबात नव्हती. पद्मा त्याच्याकडे आता मोबाईलचा हट्ट करू लागली होती. त्याचा विषय असा झाला होता की पद्मा 2 दिवसापूर्वी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिची मैत्रीण जी की मोबाईल घेऊन बसलेली होती. आता मोबाईल बघत बघत मैत्रिणीने हिच्याकडे कसलंच लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे हिच्या मनाला लागलं होतं. हिच्या पतीला म्हणू लागली होती की मोबाईल पाहिजे. सत्यवान म्हणलं की, "अरे बाई, तू आत्ता तर एवढं पैसे खर्च केलेत. तुझ्यामुळे मला कामाला जावं लागतंय आणि तू मोबाईलचा हट्ट करते. हे काय बरोबर नाही." सत्यवान तिला असं म्हणतो की, "ठीक आहे, थांब थोडे दिवस. तुला मोबाईल घेऊन देतो मी, पण थोडे दिवस थांबावं लागेल." आता हा सत्यवान असं म्हणतो. त्यावेळेला ही जी पद्मा आहे, ही त्याला होकार देते. एक 15 दिवस गेले, 20 दिवस गेले. त्याच्यानंतर पुन्हा हिचं हेच चालू की मला मोबाईल घेऊन दे, मोबाईल घेऊन दे. सत्यवानचं एकतर पगार झालेला नव्हता. याला हे पण माहीत नव्हतं की किती पगार भेटणार आहे. त्यामुळे तो तिला म्हणतो की, "एवढा महिना तर भरू दे. तोपर्यंत तू जी आपली गाई आहे, त्या गाईला वैरण पाणी कर. त्या गाईतून येणारा पैसा
साठव आणि त्याच्यातून मोबाईल घेऊ शकते. पण त्याला माहिती होतं की ही गाय आता दूध द्यायचं कमी आली. 1 लिटर 2 लिटरमध्ये तिचा खुराक पण भागत नाही. पद्मा मन लावून 10-15 दिवस त्या गाईला वैरण पाणी करते, पण त्यातनं पैसे येतात ₹1000. त्यातनं मोबाईलचा रिचार्ज पण होणार नव्हता. पद्मा आता तिच्या पतीला सत्यवानला म्हणू लागते की पैसे द्यावंच लागतात मला, काहीही करून मला मोबाईल घ्यायचा आहे. हा सत्यवान ज्यावेळेला याचा महिना भरतो त्यावेळेला मालकापाशी जातो आणि म्हणतो की मालक मला पगार द्या की या महिन्याची. मालक त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो ठीक आहे. त्याच्या हातात ₹8000 टेकवतो. ₹8000 बघून हा सत्यवान एकदम निराश होतो. ₹8000 एवढं रात्रीचे मी डोळे फोडले आणि ₹8000 मिळत आहेत. तो मालक म्हणतो की हे बघ, तू रात्री काय काम करतो का, कुठली गटुडी उचलतोय का? सत्यवान म्हणला नाही. मग काय करतोय? तर मी इथं रात्री फक्त बसून पहारा देतोय. तो मालक म्हणला की मग हेच ना, तू फक्त बसतोयच त्याच्यासाठी तुला ₹8000 भेटतात हे तर बघ ना. तसंही मला कामाची गरज नव्हती, पण मी वॉचमॅन ठेवून घेतला आहे. सत्यवान आता काहीच बोलू शकत नव्हता. तो गपचीप त्याचे ₹8000 घेतो आणि घराकडे निघायला लागतो. घरी पोहोचले की त्याच्या पत्नीची तीच किरकिर 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 की मोबाईल आणला का, मोबाईल आणला का. ते ₹8000 होते ते तिच्या तोंडावरती फेकतो आणि म्हणतो बघ ₹8000 मिळेल 30 दिवस काम करून, घे तुला मोबाईल घ्यायचा असले तर. आता ती त्यावेळेला शांत बसते. तिला माहिती होतं की तिचा पती रागात आहे, काय बोललं तर या ठिकाणी वाद होईल. त्यामुळे ती पद्मा म्हणते की राहू दे, मला नाही घ्यायचा मोबाईल. आणि त्याला वरून हे पण म्हणते की त्या ठिकाणी आता अजिबात कामाला जाऊ नको. ₹8000 असतात काय कुठं, तू इथं कोणाच्या रानात कामाला गेला तरी तुला ₹20000 भेटतील. तिचं असं बोलणं ऐकून याच्याही डोक्याची तूप पेटते आणि हा विचार करू लागतो की खरं आहे तुझं, मी जर एखाद्या शेतकऱ्याच्या रानात गेलो तर मला 15-20 हजार तर आरामात भेटतील. त्यावेळेला हा जो सत्यवान होता तो आता एखाद्या शेतकऱ्याच्या घरी कामाला जायची वाट बघू लागला. तो शोधू लागला की कोणाला कामाची गरज आहे का. त्यावेळेला तुम्हाला सांगतो त्या गावातला एकदम धनी व्यक्ती अविनाश नावाचा. 20 एकर जमीन होती, त्यामध्ये 12 एकर डाळिंब होती. याच डाळिंबीच्या कामासाठी याला एका मजुराची गरज होती. मजूर जो की त्याच्या रानामध्ये बागेची निगा राखेल. हा जो अविनाश होता श्रीमंत असल्यामुळे स्वतः काही कामं करत नव्हता, मजुराकडून कामं करून घ्यायचा. हा सत्यवान या शेतामधून त्या शेतामध्ये काम शोधण्यासाठी फिरत होता. त्यावेळेला अचानक या अविनाशची त्याला गाठ पडली. अविनाश त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की अरे तू तोच आहे ना, शेजारच्या गावात कारखान्यावरती काम करतो. सत्यवान म्हणू लागतो त्याला, हो बरोबर आहे, पण आता मी तिथलं काम सोडले, मला नाही परवडत तिथलं, पगार खूप कमी होता. अविनाश म्हणतो पगार, मग आता काय काम करतोय? तो म्हणला मी काहीच नाही, आता घरी जाय. हा अविनाश म्हणतो मग माझ्या घरी कामाला ये ना, तुला ₹19,000 पगार देईल, फक्त काहीच करायचं नाही. या प्लॉटला पाणी सोड, त्या प्लॉटला पाणी सोड आणि तिथं चिमणी पाखरं येते त्यांना हाकलून लावायचं डाळिंबीच्या प्लॉटमधून. या सत्यवानला त्या ठिकाणी बरं वाटतं. हा पटकन घरी येतो आणि त्याच्या पत्नीला सांगू लागतो की आपल्या गावचा जो एक धनी व्यक्ती आहे अविनाश, त्याने मला काम दिलं आहे आणि तो म्हणतो ₹19,000 देईल. त्याची पत्नी पद्मा म्हणते की हो एकदम बरोबर आहे, तू जा. गेल्या वेळेला 8,000 भेटले, आता 19,000 भेटत आहेत आणि काम पण नाही. दिवसभर बसायचं आहे आणि रात्री घरी यायचं आहे. तू तिकडं रात्रभर कामाला होता त्यावेळेला मला किती काळजी लागायची, इथं भीती वाटायची. त्यावेळेला सत्यवान म्हणतो ठीक आहे, उद्यापासूनच मी त्याच्या रानामध्ये कामाला जातो. आता या दोघांचं असं बोलणं झाल्यानंतर हा सत्यवान म्हणतो की जेवण बनव. त्याची पत्नी पद्मा जेवण वगैरे बनवते आणि दोघं त्यांच्या रूममध्ये जातात. त्या ठिकाणी त्यांची जी काय रात्रीची चर्या आहे ते करतात. त्या दोघांमध्ये संबंध वगैरे बनतात. दोघं खुश होऊन झोपी जातात. सकाळी उठला हा सत्यवान आणि पद्माला म्हणतो की डबा बांध, मला जायचं आहे कामाला. डबा वगैरे होतो 9 वाजेपर्यंत. हा सत्यवान त्याची सायकल घेतो आणि अविनाशच्या रानामध्ये पोहोच झाला. अविनाशला बघतो त्यावेळेला म्हणतो की मला काय काम करायचं आहे. हा अविनाश त्याच्यापाशी 2 तास थांबतो आणि सांगतो की हो हे कर, मोटरचं बटन दाबायचं, इकडं वाल फिरवायचा, परत 2 तासानंतर दुसऱ्या प्लॉटला डाळिंबीच्या वाल फिरवायचा. हे बघ डाळिंबी अशी एक पीक आहे, याला पाणी जर जास्त झालं तर हे तळकायला लागतं. तर तुला एक काम करायचं, 1 मिनिटही पाणी जास्त होऊ द्यायचं नाही आणि कमी पण होऊ द्यायचं नाही. करेक्ट पाणी पडलं पाहिजे 4-4 तास. त्यावेळेला हा सत्यवान म्हणतो ठीक आहे मालक, होऊन जाईल, फक्त मला एक थोडा टाईम लागेल शिकण्यासाठी. अविनाश त्याला म्हणतो ठीक आहे, काही अडचण नाही, आता नवीन माणसाला शिकायला टाईमच लागतं आहे, तू शिक, फक्त डाळिंबीची काळजी घे. कारण डाळिंबीला आता रेट आहे ₹300 आणि ह्यातनं जर काही नुकसान झालं तर माझं खूप नुकसान होईल, फक्त तू काळजी घे. असं सांगून हा अविनाश त्या ठिकाणाहून निघून जातो. गावामध्ये पोहोचला त्याच्या अड्ड्यावरती. हा अविनाश ना एकदम नशेडी व्यक्ती होता, नाड्याचा डिल्ला पण होता. अविनाश गावामधील प्रत्येक स्त्रीवरती नजर ठेवून असायचा. एखाद्या महिलेला बघितलं की तिला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न खूप करायचा, पैशाच्या जोरावरती किंवा हिमतीच्या जोरावरती, ताकदीच्या जोरावरती.
पण तो त्या महिलेला आपल्याकडे आकर्षित करायचाच. याने आजपर्यंत निम्म्या गावातल्या महिलांसोबत त्याचे नाते बनवले होते. अविनाशकडे पैसा भरपूर होता, ताकद होती. त्याचाच वापर करून हा त्याचा फायदा घ्यायचा. दुसरीकडे हा जो सत्यवान आहे, रानामध्ये काम करत होता, मेहनत करत होता आणि आता याला कामगार भेटला होता. त्यामुळे अविनाश शेतामध्ये येतच नव्हता अजिबात. दारू प्यायचा, गावातच पडायचा, मित्रांसोबत पार्टी वगैरे करायचा. याच्यातच त्याचा दिवस चालला होता. 8 ते 10 दिवस गेले. हा जो सत्यवान आहे अविनाशला म्हणतो की मालक, मला थोडे पैसे पाहिजेत. एक 3 ते 4 हजार रुपये भेटले म्हणजे बरं होतील, मला बाजार आणायचा आहे. अविनाश त्याला 3-4 हजार रुपये काढून देतो आणि म्हणतो की तू फक्त कामाला ये रे, तुला पैशाचं टेन्शन घेऊ नको, तू जेवढा पाहिजे तेवढं घेऊन जा. हा सत्यवान पैसे घेतो, घरी पोहोचतो. घरी पोहोचून त्याच्या पत्नीला म्हणतो की दुकानवालीची जेवढी उधारी आहे ना देऊन टाक. ती म्हणली पैसे कुठून आणले? सत्यवान म्हणतो की आपला जो मालक आहे अविनाश, त्याने पैसे दिले. तो म्हणला की पैशाची कसलीही कमतरता पडली तर मला सांग, मी पैसे देईल तुला. आता या पद्माच्या डोळ्यावर एक चमक दिसते. तिला तिच्या मोबाईलसाठी लागणारे पैसे इथूनच येतील असं वाटलं, कारण तिच्याही लक्षात आली होती ही गोष्ट की हा जो अविनाश आहे हा एकदम नाड्याचा ढिला व्यक्ती आहे. आणि तसं बघायला गेलं तर ही पद्मा होती, ही तर काय चांगली महिला होती काय? ही जी पद्मा आहे ना, ही पण कॅरेक्टरलेस महिला होती. हिच्याबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसापूर्वीचं लग्न झालं होतं, 7 ते 8 वर्षापूर्वी. त्यावेळेला तिने तिच्या पतीला सोडून 3 ते 4 व्यक्तींसोबत अजूनपर्यंत संबंध बनवले असतील. हिचे कॉलेजमध्ये असताना पण संबंध होते आणि याच्याबद्दल तिच्या पतीला कसलीही माहिती नव्हती. बोहळा पती होता, त्याने तिला चांगल्या प्रकारे स्वीकारलं होतं. पण तिच्या जुन्या आठवणीबद्दल याला काय माहीत नव्हतं. ही काय रंगील बाय आहे याच्याबद्दल पण माहीत नव्हतं. तो आपला शांतपणे हिच्यासोबत संसार करत होता. आता हिला तिच्या जुन्या रंगील आठवणी आठवू येतात. आता या पद्माच्या डोक्यात काहीतरी चालू लागतं. तिला तिचा मोबाईल घ्यायचा होता काहीही करून. त्यामुळे ती आता वेगळ्याच काहीतरी घटनेला अंजाम देणार होती. तर काय आहे पूर्ण घटना आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे चालून या व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही काय करा, आपला व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. खूप मेहनत करतो आम्ही स्टोरी वगैरे शोधण्यासाठी. याच्यामध्ये टाईम जातो, एडिट करतो. परत आम्हाला आमच्या रानात पण कामं असते, ती करून हे सगळं करतो आहे. आता तुम्ही म्हणसाल की पैसे येतात, पैसे बनत नाहीत लई. कुठे $1 $2 बनतात. तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं, पूर्ण व्हिडिओ बघितला तर हे आपले डॉलर बनतील. तर मित्रांनो, ती पद्मा त्याच्याकडून 4,000 रुपये घेते सत्यवानकडून आणि दुकानदाराची सगळी जी काही उधारी आहे ती फेडून टाकते. उधारी फेडून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सत्यवान आहे त्याच्या मालकाच्या रानाकडे निघायला लागतो. त्यावेळेला ही पद्मा म्हणते की मालकाकडून ना अजून एक 8,000 रुपये घेऊन या, माझ्याकडे 2-1 हजार रुपये आहेत साठवलेले, 10,000 रुपयाचा एक मोबाईल चांगला येईल. हा सत्यवान तिला म्हणतो की अजून तुझ्या डोक्यातून मोबाईलचं खूळ गेलंच नाही का? सत्यवान तिला असं म्हणतो. त्यावेळेला ही पद्मा त्या ठिकाणी त्याला म्हणू लागते, मग काय करू मी? तू दिवसभर इकडं फिरतो, मी घरी दिवसभर बसून आहे, मला मोबाईल तर लागतंच ना, एकदम बोर होऊन जातं आहे. हा सत्यवान म्हणला, मग तू कुठं जर काम कर ना. ज्यावेळेला ही सत्यवानचं असं बोलणं पद्मा ऐकते त्यावेळेला म्हणते, बघा तुमच्याच मालकाच्या रानात काम असेल तर. तो म्हणला, बघतो मी, ठीक आहे, फक्त तू काम करायची तयारी ठेव. आता असं पद्माला म्हणून सत्यवान रानामध्ये निघायला लागतो. रानामध्ये जाऊन तो काम करतो. दुपारी अविनाश त्या ठिकाणी आला. त्यावेळेला त्याला तो म्हणतो की मालक, तुमच्या रानामध्ये एखाद्या महिलेला काम आहे का? तो म्हणला, का, काय झालं? हा जो सत्यवान आहे तो त्याला म्हणतो की माझ्या पत्नीला ना मोबाईल घ्यायचा आहे, त्याच्यासाठी पैसे कमी पडत आहेत. ती म्हणते की तुमच्या रानात काम करायचं. आता या अविनाशने अजूनपर्यंत पद्माला बघितलं नव्हतं. त्याच्या मनामध्ये येते की एकदा बघू आपण तिला कशी आहे, काय आहे, 1 दिवसासाठी बोलू, चांगली असेल तर मग आपण कायम बोलू इकडं. तो तिला म्हणतो की ठीक आहे, उद्या हिला पाठवून दे रानामध्ये, तुझ्यासोबत घेऊन ये, जर बघू आपण काम करता येत असेल तर ठेवू कामावरती. ज्यावेळेला हा अविनाश असं म्हणतो, हा सत्यवान खुश होऊन घराकडे निघायला लागतो. घरी पोहोचल्यानंतर तो त्याच्या पत्नीला म्हणतो की मालक म्हणला की उद्या ये कामावरती, काय अडचण नाही आहे काम, तुला जमलं तर ठेवून घेईल, नसेल तर नाही आली तरी चालेल असं म्हणली. पद्मा म्हणली की मला जमतंय, 100% मी काम केलेलं आईच्या घरी, तर काही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी ही पद्मा होती, रात्री जेवण वगैरे बनवते, दोघं जेवण करतात, झोपी जातात. खुश होती आज पद्मा. दुसऱ्या दिवशी लवकर उठून 5 वाजता उठून डबा वगैरे केला, 7लाच तयार होऊन बसली. त्यावेळेला सत्यवान म्हणतो की कामाला जायचं आहे, फिरायला नाही, निवांत 9 वाजता. त्यावेळेला ती 9 वाजता दोघं सायकलवरती बसून अविनाशच्या रानात जातात. डाळिंबीचा प्लॉट बघून तिचे डोळे चमकू लागतात. ती बघते की किती श्रीमंत व्यक्ती असेल, एवढे डाळिंबीचे प्लॉट मोठेच्या मोठे, याच्यातून किती पैसा येत असेल.
आता तिच्या मनामध्ये वेगळेच विचार येऊ लागतात. ते पुढे चालून या सगळ्या गोष्टीला अंजाम देणार होती. तर मित्रांनो, अविनाश त्या ठिकाणी 11 वाजता आला. तोपर्यंत सत्यवान त्या ठिकाणी पाणी वगैरे सोडून बसलेला होता. तो विचारतो, पाणी सोडून झालं का? झालं. सत्यवान म्हणतो की हे बघा माझी पत्नी पद्मा. त्यावेळेला हा तिच्याकडे बघतो. अविनाशला दिसते की ही पद्मा दिसायला अतिशय सुंदर महिला आहे. अजूनपर्यंत हिच्या चेहऱ्यावरची चमक गेलेली नाही. लग्न होऊन एवढे वर्ष झालं. त्यावेळेला तो तिच्याकडे बघताच घायाळ होतो आणि त्याच्या मनामध्ये इच्छा होती की ही तर आपल्या रानात पाहिजेच काम करण्यासाठी. आता हा तिला म्हणतो की ठीक आहे, काम करायला चालू कर. हे गवत वगैरे काय आहे, कचरा वगैरे आहे, फक्त तेवढा काढायचा, बाकी काहीच करायचं नाही. आणि रानामध्ये दुसऱ्या ज्या महिला येते त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. तुला हे जमलं तर तुला मी 12,000 रुपये पगार देईल, 400 रुपये दिवसाचा. महिन्याचा 12,000 रुपये होतोय. ती पद्मा खुश होऊन म्हणते ठीक आहे आणि ती काम करायला लागते. आता अविनाश त्या सत्यवानला म्हणतो की तू वरच्या प्लॉटवरती जा, त्या ठिकाणी पाणी सोडावं लागतंय. हा सत्यवान त्या ठिकाणी पोहोचतो. त्या ठिकाणी पोहोचला. इकडं त्याची पत्नी पद्मावती एकटीच होती. काम करत होती ती. आता हिला काम करताना बघून हा अविनाश तिच्याकडे बघतच राहिला. तिची ती सुंदरता. त्यावेळेला तो तिला म्हणतो की तुम्ही एवढ्या दिसायला सुंदर आणि अशा गरिबाच्या गळ्यात कशा काय बोलल्या? त्यावेळेला ती म्हणू लागते की आता काय सांगायचं, जाऊ द्या, बोलून काय, नशिबाला दोष देऊन काय उपयोग नाही. आता झालं ते झालं, नशिबात होतं. हा तिला म्हणू लागते तुम्ही नशीब बदलू शकता. ती म्हणली कसं काय? तर म्हणला चालेल, पुढे चलून सांगतो मी तुम्हाला पुढे. तोपर्यंत आजच्या दिवसासाठी काम करा. आता या महिलेला माहीत होतं की हा जो आहे तो अतिशय बेकार व्यक्ती आहे. याच्या मनामध्ये कायम महिलांबद्दल वाईट वाईट विचार येतात. तिला माहिती होतं की हा कशाबद्दल बोलतोय. ही पद्मा पण त्याला काय बोलत नाही. त्या ठिकाणाहून घरी जाते. या दोघांची चर्चा होते पती पत्नीची की काम मस्त आहे, इथंच करू आपण आता. चांगले दोघांचे मिळून 20-25 हजार येत आहेत, मस्त वाटतंय. ते दोघं आता रोज कामाला येऊ लागतात. हळूहळू अविनाश जो होता कधी शेतामध्ये न येणारा, आता रोज रानामध्ये येऊन काम करू लागला होता. खास करून हा त्या पद्मासोबत काम करायचा. अविनाशला काम सांगायचा, तिच्यासोबत गप्पा मारत मारत काम करायचा. तिची सुंदरता निहाळायचा. आता हे सगळं त्या पद्माच्या लक्षात आलंच होतं. पद्माने पण आता त्याला इशारे करायला चालू केले. दुसरीकडे त्याला जे पाहिजे होतं ते तर मिळणारच होतं. त्यामुळे तो म्हणतो की तुम्हाला मोबाईल घ्यायला पैसे पाहिजे होतं ना, हे घ्या 10,000 रुपये. तुमची पगार अजून झाली नाही, पण त्यातनं 10,000 रुपये घेतलं तरी चालेल, नंतर मी कट करून घेतो. ती 10,000 रुपये घेते आणि तिच्या पतीसोबत सुट्टी झाल्यावर घरी जाते. पतीला सांगते की हे बघा 10,000 रुपये मला दिलेत. तो डाळिंबीचा मालक अविनाश याने पगार उचल दिली, मी घेतली मोबाईल घ्यायचा आहे म्हणून. हा सत्यवान तिला थोडंसं रागवतो आणि म्हणतो की आता घेतलेच आहेत तर तुझी इच्छा पूर्ण कर, एक चांगला अँड्रॉइड मोबाईल घे, त्याच्यामध्ये चांगले फीचर वगैरे असावे. ही पद्मा होकार देते. दुसऱ्या दिवशी म्हणते की त्यावेळेला अविनाशला म्हणते की मग आपण दोघे आणायला जाऊ मोबाईल. हा सत्यवान म्हणला मला काय कळणार आहे भोळ्या बाबड्या माणसाला यातलं मोबाईलमधलं. तू एक काम कर ना, तू मालकालाच घेऊन जा, गाडीवरती पण जाऊन याचाल एक अर्ध्या तासात तुम्ही. आता ज्या वेळेला पती असं म्हणतो त्यावेळेला पद्मा होकार देते. दुसऱ्या दिवशी 10,000 रुपये घेऊन रानामध्ये पोहोचते आणि त्या अविनाशला म्हणते की तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाणार आहात का? अविनाश म्हणला का, मला मोबाईल आणायचा आहे. तर तुम्ही येत असाल तर आपण मोबाईल घेऊन येऊ. हा अविनाश तिला एका क्षणाचाही विलंब न करता म्हणतो की चालेल आता जाऊ आपण, काय हरकत नाही. ते दोघं गाडीवरती बसतात, तालुक्याच्या ठिकाणी पोहोचवतात, मोबाईल वगैरे घेते. या पद्माच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अविनाश खुश होतो. अजून तिला म्हणतो की अजून काय पाहिजे असेल तर सांगा. पद्मा म्हणते हो नक्कीच, काय पाहिजे असेल तर मी नक्कीच सांगेन. त्या ठिकाणी हा जो अविनाश आहे म्हणला की आपण आलोच आहे तर जेवण वगैरे करून जाऊ हॉटेलवरती. त्या ठिकाणी एक हॉटेल होतं, हॉटेल कम लॉज होतं. त्या ठिकाणी एक रूम वगैरे बुक केली जाते. ही पद्मा म्हणते की रूम म्हणला की बाहेर जाऊन कुठं जेवत बसा गर्दीमध्ये, रूममध्ये बसून जेवण मागवून जेवण करू. ही म्हणते ठीक आहे. आता त्या ठिकाणी जेवण मागवलं जातं. हे दोघं जेवण करतात. जेवण झाल्यानंतर हा अविनाश तिच्याकडे बघत होता. म्हणत होता की तुम्ही या गरिबाच्या नादी नका लागू, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला राणीसारखं ठेवेन. त्याच्या हातातला 10,000 रुपये, याच्या खिशातून 10,000 रुपयाचा बंडल काढतो आणि तिला देतो आणि म्हणतो हे बघ तुम्हाला एकदा करू दे, हे 10,000 रुपये ठेव. त्या ठिकाणी पद्मा शॉक होते. म्हणते की काय बोलताय तुम्ही, माझा पती आहे आणि तुम्ही आमचे मालक आहेत, तुम्ही असं कसं बोलू शकता. ज्या वेळेला पद्माशी बोलत होती त्यावेळेला हा अविनाश म्हणतो की त्यामध्ये काय झालं, तुला पाहिजे पैसे, मला जे पाहिजे ते तुझ्याकडे आहे. पद्मा थोड्या वेळासाठी विचार करते आणि त्याच्याकडून ते 10,000 रुपये घेते आणि बॅगमध्ये ठेवते. आता त्या ठिकाणी ते दोघं एकरूप होतात. मन भरेपर्यंत त्या ठिकाणी संबंध करतात. त्यांचं ते सगळं काम उरकल्यानंतर ते रूमचं बिल वगैरे देतात, गाडीवरती बसून घरी येतात. आता येत खूप उशीर झालेला होता.
त्या ठिकाणी हा सत्यवान त्यांच्याच रानामध्ये होता. विचारतो एवढा उशीर कसं काय झाला? हा अविनाश म्हणला की अरे काय सांगायचं, गाडी पंक्चर झाली होती आणि तुला तर माहिती आहे गाडी पंक्चर झाली एकदा रस्त्याला की किती लोड होतं आहे, ढकलत घेऊन जावं लागली. सत्यवान त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि म्हणतो की ठीक आहे चालेल. पत्नीला विचारतो मोबाईल आणला का? ती म्हणली मोबाईल आणला आहे मी. हे बघा मोबाईल बघत बघत आता तिचा मोबाईल बघत बघत दोघं घराकडे निघायला लागतात. मोबाईल तर आणला होता. मोबाईलमध्ये आता कायम मोबाईल आणताना त्याच्यामध्ये या अविनाशचा नंबर पण टाकला होता. या पद्मावतीला ज्या वेळेला पण त्याची गरज पडायची त्यावेळेला तिला कॉल करायचा. या पद्मावतीला ज्या वेळेला पण पैशाची गरज पडायची त्यावेळेला ती त्या अविनाशला कॉल करायची. तो पैसे घेऊन यायचा. त्याच्या बदल्यात तिच्याकडून शरीरसुख घेऊन जायचा. या गोष्टीला भरपूर दिवस झाले होते. पण अशा गोष्टी काही लपून राहत नाहीत. ज्यावेळेला पण अविनाश घरी यायचा त्यावेळेला शेजापाजारी लोक बघायची. आता काही लोक सांगायची त्या सत्यवानला की तुझी पत्नी आणि तुझा मालक हे असं करत आहेत. तो म्हणला की नाही रे, काहीतरी कामानिमित्त येत असेल, आम्ही दोघं पण तिथं कामाला आहे ना, मग तिच्याकडे काहीतरी काम आहे म्हणून येत असेल. पण याच्या मनामध्ये ही शंका होतीच की असं कसं काय होऊ शकतं. मी होतो कामाला त्यावेळेला कधी आला नाही. आता यानेही लक्ष ठेवायला चालू केलं. हिचा मोबाईल चेक केला. मोबाईलमध्ये तासनतास वारंवार कॉल केलेले होते अविनाशला. आणि आता हिचं राहणं चालणं वागणं पण बदललं होतं. महागडे कपडे, महागडे बॅग सगळं, आणि पैसेही याला कधी मागत नव्हती. याच्यामुळे याच्या मनामध्ये हे आता याच्याबद्दल संशय येऊ लागला. हा तिला विचारतो की काय विषय आहे, वागणं बदलले? ती म्हणली आता बदलणार ना, आपल्याकडे कामाचे पैसे येत आहेत चांगले, त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःवरती खर्च करत राहते. त्यामुळे मी माझ्या स्वतःवरती खर्च करत आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम? सत्यवान म्हणला नाही काय प्रॉब्लेम नाही, पण हे शेजापाजारी असे बोलत आहेत. ही म्हणली की हे बघ, आपण दोघे मेहनत करत नव्हतो, पैसा येत नव्हता त्यावेळेला कोण काय बोललं का? तो म्हणला नाही, मेहनत करतो पैसा येतं आहे. ज्या ठिकाणी कामाला जातो आहे त्या ठिकाणी दोघांसाठीच काम आहे. जर ते आपण दोघं तिथून कामाचे सुटलो तर दुसऱ्या लोकांना काम भेटेल आणि तिथला पैसा त्यांना भेटेल, म्हणून लोक असं बोलत आहेत आपल्याला तिथून कामाचं सोडवण्यासाठी. आता ज्या वेळेला ही पद्मा अशी बोलत होती त्यावेळेला सत्यवान तिच्या होकारामध्ये होकार देतो आणि त्या ठिकाणी त्याचं दुसरं काम चालू करतो. पण त्याच्या मनामध्ये राहून राहून हे सगळं होतंच. आता या सत्यवानला या सगळ्यामधून एकदा सुटायचे होते. त्याला बघायची होती की माझ्या मनामध्ये शंका आहे ती बरोबर आहे का चुकीची आहे. हा त्याच्या पत्नीला म्हणतो की मी काय करणार आहे, उद्या बाहेर जाणार आहे, तर तू माझ्या जागी कामाला जा, पाणी वगैरे सोड डाळिंबीमध्ये. त्यावेळेला ही पद्मा होकार देते. पद्मा दुसऱ्या दिवशी रानामध्ये पोहोचते. त्या ठिकाणी अविनाशला कॉल करते आणि सांगते की पती नाही आज. तो त्या ठिकाणी अविनाश पोहोचवतो. त्या ठिकाणी दोघंच होते. आता हे दोघं असल्यामुळे पद्मा त्याला म्हणते की रूममध्ये जाऊ. दोघं त्या ठिकाणी रूममध्ये जातात, रानामध्ये बनवलेल्या असलेल्या, आणि त्या ठिकाणी ते काम करायला बघतात. पण अचानक त्या ठिकाणी हा सत्यवान आला. सत्यवान म्हणला की लोक सांगत होते चुकीचं नव्हतं, तुझ्याच अंगात नखरा आहे, त्याच्यामुळे हा तिला मारहाण करायला लागतो. त्यावेळेला ही पद्मा त्या अविनाशला म्हणते की तू हेच त्यासाठीच माझ्यासोबत हे करतोय का? हे सगळं सहन कराय, याला संपव म्हणलं की त्या अविनाशने त्या ठिकाणी पडलेला एक रॉड घेतला आणि या सत्यवानच्या डोक्यात मारला. ज्यावेळेला सत्यवानला जखम झाली तो खाली कोसळला. सत्यवान खाली कोसळलाय बघून ती पद्मा त्याच्यावरती अजून वार करू लागली आणि म्हणू लागली की याने माझं आयुष्य पूर्ण बरबाद केलं होतं, गरीब परिस्थिती आणून ठेवली होती, याच्याकडे काही नव्हतं तरी माझ्याकडे हा प्रत्येक गोष्ट करायचा, आणि आता तुझ्यासोबत करते मी, पैसा येतोय तर याला बघवत नाही. आता सगळ्या लोकांनी याचे कान भरले, त्याचे कान फोड, कानावरती मारलं गेलं. त्या ठिकाणी हा सत्यवान आहे तो संपला आणि हे दोघं त्या ठिकाणी ते करत राहिले. आता नेमकं या बॉडीचं करायचं काय? सत्यवान तर संपला होता. या दोघांनी उचललं आणि शेजारच्या उसामध्ये फेकून दिलं. यामध्ये या दोघांची ही सगळ्यात मोठी चूक होती. काही दिवसानंतर आता या दोघांच्या रस्त्यामधला सगळ्यात मोठा काटा निघून गेलेला होता. त्यामुळे ही पद्मा अविनाशसोबतच राहू लागली होती. तिची सासू तिला विचारत होती की तुझा पोरगा कुठं आहे, तुझा पती कुठं आहे? त्यावेळेला ती म्हणायची की बाहेर गेला आहे कामासाठी. ती भोळी होती त्यामुळे ती काय बोलत नाही. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, आठवडा गेलं, पण तिला थोडंसं काहीतरी वाईट वाटलं. त्यामुळे त्या सत्यवानची आई पोलीस स्टेशन गाठते. त्या ठिकाणी गेल्यावरती म्हणते की माझा पोरगा गायब आहे आणि सून भरपूर दिवस झालं घरीच आलेली नाही, आणि घरी येते थोडी वेळ बसते आणि जाते. पोलीस आता त्या सगळ्या घटनेची चौकशी करू लागतात. त्यांना म्हणतात की सांगा आम्हाला नेमकं काय आहे ती घडलेली. पोलीस या पद्माला पण पोलीस स्टेशनमध्ये बोलवतात, पण तिची उडवाउडवीची उत्तरं बघून पोलिसांना शक येतो. मोबाईल घेतात, मोबाईलमध्ये चेक करतात, पण भरपूर दिवस झाले एका व्यक्तीसोबत कॉन्टॅक्ट आहे तासनतास, पण तिच्या पतीसोबत कधीच नाही. आता अविनाशला बोलवण्यात येतं. त्या ठिकाणी पोलीस एक डाव चालतात. पोलीस म्हणतात की ही जी महिला आहे हिने तुझ्यावरती आरोप लावला आहे की तिच्या पतीला मारल्याचा.
त्यावेळी लवीनाच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि तो म्हणतो की मी नाही मारलं, हिनेच सांगितलं होतं. आता पोलिसांना पुरावा सापडला होता. पोलिसांनी त्या ठिकाणी पद्माला अटक केली आणि तिच्यासोबत चौकशी केली. त्यावेळी तिने सांगितलं की आम्ही दोघांनी मिळून मारले. दोघांविरोधात आता गंभीर आरोप झाले होते. पोलिसांनी त्यांना पण ताब्यात घेतलं. पुढे चालून यांच्यावरती जी कारवाई व्हायची ती होईलच. पण आता हे जे घडलं आहे हे अनिवार्य आहे. आता हे जे घडलं आहे, हा जो सत्यवान आहे त्याचा याच्यामध्ये हाकनाक बळी गेला. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा.